माणगाव नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते माणगाव शहरात काल पार पडला। यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की आम्ही मताचे राजकारण करत नाही किंवा फक्त निवडणूक आली की समोर येत नाही, आम्ही जनतेसाठी सदैव तत्पर असतो। तसेच लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा निर्णय महायुतीतील पक्षश्रेष्ठी घेतील, पण समाजाच्या जीवावर राजकारण करणे विरोधकांनी आता सोडून द्यावे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत देखील समाजाच्या जीवावर मतांचा जोगवा मागण्याचे काम झाले, पण विद्यमान खासदार तटकरे यांना जनतेने भरभरून प्रेम दिलं, अशी टीका देखील त्यांनी विरोधकांवर केली आहे। एक आहे की या वाडीसोबत किंवा माणगाव शहरासोबत, चितेकोडवाडीसोबत इथल्या नागरिकांसोबत आमचं असणारं जे नातं आहे हे फक्त निवडणुकीचं किंवा मतांपुरतं मर्यादित नाही आहे। वर्षाचे 12 महिने इथं आमची सर्व स्थानिक पदाधिकारी असतात, ते इथल्या लोकांसोबत संपर्कात असतात आणि कुठे ना कुठेतरी विकास कामांची पोचपावती ही त्यानिमित्ताने मिळतच असते। त्यामुळे साधारणपणे प्रत्येक निवडणुकीला, मग ती नगरपंचायतीची असो, विधानसभेची असो अथवा लोकसभेची असो, आम्हाला या परिसरातून आणि या वाडीतून मिळणारा जो प्रतिसाद आहे नक्कीच विकास कामांच्या मुद्द्यावर नेहमीच मिळत आला। आजही काही कामांचं इथे भूमिपूजन झालं। मला निश्चितपणाने खात्री आहे की या परिसरातून जी साथ आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, तटकरे साहेबांना, आम्हाला सगळ्यांनाच मिळालेली आहे, ती पुढेही अशाच पद्धतीनं अबाधित राहील आणि नक्कीच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत। त्यामुळे त्याही वेळेला आत्तापर्यंत जसं इथून साथ, पाठबळ आणि मताधिक्य मिळालं तशाच पद्धतीनं राहील अशी माझी आशा आहे। पण खऱ्या अर्थानं काम करत असताना राजकारणाच्या पलीकडे, मतांच्या राजकारणाच्या पलीकडे काम करण्याचा आमचाही नेहमी प्रयत्न असतो आणि कदाचित या संपूर्ण भागामध्ये त्याच एका मुद्द्यामुळे आम्हाला लोकांचा प्रतिसाद आणि प्रेमही मिळत असतो।